काय रे मुलांनो, समजा उद्या आपल्या शाळेत एखादा मोठा कार्यक्रम आहे, तर आपण साध्या गणवेशात येतो का? नाही ना? आपण मस्त नवीन कपडे घालतो, छान केस विंचरतो, थोडे पावडर-बिडर लावतो. का? कारण आपल्याला खास दिसायचं असतं. अगदी असंच काहीसं आपल्या भाषेचं पण असतं. आता हेच बघा ना, जर मी म्हणालो, "तो मुलगा खूप जोरात धावतो." तर हे वाक्य साधं वाटतं. पण जर मी म्हणालो, "तो अगदी वाऱ्याच्या वेगाने धावतो." तर कसं वाटतंय? ऐकायला भारी वाटतंय ना? ही जी भाषेची जादू आहे ना, साध्या वाक्याला झक्कास बनवण्याची, तिलाच इंग्रजीमध्ये म्हणतात फिगर्स ऑफ स्पीच. मुलांनो घाबरू नका. हे काही खूप मोठं व्याकरण नाहीये. आपल्या मराठीत आपण म्हणतो ना, ती चंद्रासारखी दिसते किंवा तो तर कुंभकर्ण आहे. हेच आपण रोज बोलतो. बस हीच गंमत आज आपल्याला इंग्रजीमध्ये शिकायची आहे. भाषेला दागिने कसे घालायचे आणि तिला कसं सजवायचं हे आपण आज अगदी हसत खेळत पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया भाषेचा हा मेकअप क्लास. बरं, तर आज आपण ज्या पहिल्या दागिन्याबद्दल बोलणार आहोत, त्याचं नाव आहे सिमिली. सिमिली. आता हे नाव ऐकून दचकू नका हां. सिमिली म्हणजे दुसरं-तिसरं काही नसून तुलना करणं. जेव्हा आपण दोन वेगवेगळ्या गोष्टींची एकमेकांशी तुलना करतो ना, तेव्हा त्याला सिमिली म्हणतात. याची एक भारी ट्रिक सांगतो. वाक्यात जर लाइक किंवा ॲज हे शब्द दिसले ना, तर डोळे झाकून समजायचं की हा सिमिली अलंकार आहे. उदाहरण बघा. ही इज ॲज कूल ॲज क्युकंबर म्हणजे तो काकडीसारखा शांत आहे. किंवा शी रन्स लाईक अ डिअर ती हरणासारखी धावते. पाहिलंत? इथे आपण माणसाची तुलना काकडीशी किंवा हरणाशी केलीये आणि मध्ये ॲज किंवा लाईक वापरलंय. आता तुम्ही सांगा बरं, तुमचा एखादा मित्र जर खूप हळू काम करत असेल, तर तुम्ही त्याला कोणाशी तुलना कराल? कासवाशी ना? आहे की नाही सोपं? चला, आता पटापट आपल्या मित्रांसाठी एक एक सिमिली तयार करा बघू.